नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव बुद्रुक व येथील ग्रामस्थांनी केलेली आहे। पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील मुरुमदेवाच्या डोंगरावर पडक्या किल्ल्याची दुरुस्ती व बांधकाम करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय भक्कम किल्ला उभारला, तो म्हणजे राजगड। स्वराज्याची पहिली राजधानी। स्वराज्य निर्मितीत 25 वर्ष इथून राज्यकारभार चालवला गेला। अतिशय भक्कम असणाऱ्या या किल्ल्याला पद्मावती माची, सुवेळा माची व संजीवनी माची आहे, तर मध्यभागी अतिशय मजबूत बाले किल्ला आहे। या ठिकाणी पद्मावती मंदिर, सईबाईची समाधी, झुंजार बुरुज, हत्ती नेढ, तटबंदीवरील श्री गणेश, चिलखती बुरुज, कोठारे व अनेक पाण्याचे टाक या वास्तू आढळतात। महादरवाजातून बाले किल्ल्याकडे जाणारी वाट अतिशय खडतर आहे। आत गेल्यावर जननी माता मंदिर, चंद्रकोर तलाव, महाराजांचा राजवाडा व राणीवासा पाहावयास मिळतो। त्याचप्रमाणे शालेय वयातच मुलांची जडणघडण योग्य होण्यासाठी किल्ल्यावरील भेटी व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे इतिहास शिकवला जातो। मुले, शिक्षक, ग्रामस्थांना वाचनासाठी ग्रंथालयात शिवचरित्रासोबत ऐतिहासिक 48 पुस्तके उपलब्ध आहेत, तर इयत्ता 4थीच्या इतिहासातील शिवजन्मापासून शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंगांची चित्रे वर्गात लावण्यात आलेली आहेत। 17व्या शतकातील लोहगड किल्ल्यावरील सारा वसुलीच्या दप्तरात कुसगाव बुद्रुक गावाची नोंद आढळते। गावातील तरुणांनी गाव व परिसरातील अनेक ऐतिहासिक वास्तू शोधण्यात यश मिळवले आहे। त्यात बारवा, गधेगळ, सतीशिळा व शिलालेखाचा समावेश होतो। कुसगावकर तरुण व गड किल्ले जतन संवर्धन हे समीकरण बनलेलं आहे। लोहगड किल्ल्याच्या पायथ्याजवळील गाडले गेलेल्या 7 तोफा उकरून गडावर पोहोचवण्याचे काम या तरुणांनी केलेले आहे। तसेच राजमाची किल्ल्याचा दगडमातीने गाडलेला भैरव दरवाजा सलग 6 महिने शनिवार रविवारी परिश्रम करून पूर्ववत करण्याचे काम या तरुणांनी केलेले आहे। राजगड किल्ला प्रतिकृतीसोबत जुनी दगडी भांडी, सातवाहन काळापासूनची विविध नाणी, नोटा व शिवकालीन शस्त्रेही पाहण्यासाठी प्रदर्शनात लावण्यात आलेली आहे। कुसगावात दरवर्षी दिवाळीत किल्ले बनवणे स्पर्धा घेतल्या जातात। उत्साह वाढवण्यासाठी बक्षिसेही दिले जातात। अनेक किल्ल्यांना भेटी देऊन त्यातील बारकावे शोधत अनेक स्पर्धात किल्ला प्रतिकृती बनवून ग्रामस्थांनी पारितोषिके मिळवलेली आहेत। शिवजयंती वेळी शाळा व गावात विविध वक्त्यांची व्याख्याने व पोवाडे सादरीकरण होते। मुलांमध्ये शारीरिक चपळता निर्माण व्हावी यासाठी शाळेतर्फे विविध साहसी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते। यात लाठीकाठी, दोरीवर चालणे, दोरीच्या सहाय्याने उंचावरून खाली उतरणे याचा समावेश होतो। त्याचप्रमाणे शाळा व गावात लेझिम, कुस्ती व मल्लखांब या लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे प्रशिक्षणही दिले जाते। शालेय मुलांसोबत ग्रामस्थ, इतिहास तज्ञ व तालुक्याचे आमदार साहेब यांनी प्रदर्शनास भेट देऊन उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढलेले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाने विद्यार्थी, पालक व समाजाला योग्य दिशा मिळणार आहे।